तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे। हवामान खात्याने नुसताच आता काही वेळापूर्वीच अंदाज वर्तवलेला आहे। त्यामध्ये हवामान खात्याने सांगितले पुढील 5 दिवस 1 ते 5 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। राज्यातील पावसाचा जोर आता कमी झालेला आहे। मागील 8 दिवसापासून मुसळधार पावसामुळे राज्यातील कित्येक नदी नाल्यांना पूर देखील आलेला आहे। मात्र अशातच सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नवीन अंदाज दिलेला आहे। या अंदाजामध्ये त्यांनी 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान पुन्हा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आज दररोज भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा जोरात पाऊस होणार आहे असं देखील सांगितलं आहे। काही भागांमध्ये अतिमुसळधार ढगफुटी सदृश पाऊस देखील होईल त्यांनी असं सांगितलं आहे। कुठे अतिवृष्टी सदृश पाऊस देखील होईल तर कुठे भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असे देखील त्यांनी सांगितले। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर माहिती। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, तर कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे आपण आज मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना एकंदरीत संपूर्णच मराठवाड्यामध्ये 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे असे पंजाबराव डक यांनी सांगितले आहे। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, नागपूर एकंदरीत संपूर्णच विदर्भामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या भागामध्ये देखील सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। तर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव एकंदरीत संपूर्णच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ती लोकेशन देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा जाणून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।